फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे पॉवर फॅक्टरचा एक स्पेशल व्हिडिओ घेत आहे, कारण का बऱ्याचशाच मुलांची कमेंट आली की सर पॉवर फॅक्टर क्लिअर होत नाही आहे. आणि हा खूप महत्त्वाचा विषय आहे. पॉवर फॅक्टर फक्त ECNमध्येच नाही, इन फ्युचर तुम्ही पॉवर सिस्टीम शिकाल त्यातसुद्धा इम्पॉर्टंट आहे. मग तो पॉवर फॅक्टर आपल्या ECN रिलेटेड का महत्त्वाचा आहे, तर ह्याच्या आधी आउटकम्स बघू. आधी लेक्चर बघू आपण. लेक्चर कशावर आहे? पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर बऱ्याचशाच मागच्या 2-3 प्रॉब्लेममध्ये आपण पॉवर फॅक्टर बघितलेला होता, फक्त काढायचं बघितलेलं आहे. पण नक्की पॉवर फॅक्टर काय आहे त्याचे बरेचसेच व्हिडिओ घेता येतील. पण आता सुरुवातीच्या फेजमध्ये एक व्हिडिओ घेत आहे, कारण का कमेंट बॉक्समध्ये आलेलं होतं की पॉवर फॅक्टर म्हणजे काय आहे ॲक्च्युली ते घेणं गरजेचं आहे. तर पॉवर फॅक्टर म्हणजे काय आहे ते बघणं गरजेचं आहे आपल्याला. तर पॉवर फॅक्टर म्हणजे काय आहे? एक सिंपल डेफिनेशन आहे की कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, हे आपलं करंटची लाईन आहे आणि हे व्होल्टेज आहे V. तर ह्यातला अँगल फाय आहे. ह्याचा ज्यावेळी आपण कॉस फाय घेऊ त्याच वेळी त्याला काय म्हटलं जातं? PF म्हटलं जातं. ही डायग्राम तुमच्या कॉपीमध्ये नोट डाऊन करून घ्या आणि ही डेफिनेशनसुद्धा राईट डाऊन करून घ्या. म्हणजेच काय आहे? कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. दिस इज कॉल्ड ॲज द पॉवर फॅक्टर. आता इन AC सर्किट देर इज अ जनरली फेज डिफरन्स फाय बिटवीन व्होल्टेज अँड करंट. म्हणजे बघा, इन AC सर्किट देर इज जनरली a phase difference between voltage and current. आता फेज डिफरन्स म्हणजे काय ते बघूया आपण. व्हॉट इज मीन बाय फेज डिफरन्स? फेज डिफरन्स, आता बऱ्याचशाच मुलांचा शंका असतील की व्हॉट इज मीन्स बाय फेज डिफरन्स. फेज डिफरन्स म्हणजे काय? ही रेफरन्स लाईन आहे, ह्याच्यावर आपण आय घेतलं तर व्होल्टेज इन फेज असेल तर ह्याच लाईनवर येईल. व्होल्टेज इन फेज असेल तर ह्याच लाईनवर येईल. पण जर इन फेज नसेल, फेज डिफरन्स असेल, म्हणजे काय होतं? तर त्यांच्यामध्ये व्होल्टेज अँड करंटमध्ये थोडंसं अंतर राहतं आणि ते अँगल फायनं मेजर करतो. त्याला आपण सिंपल भाषेत बघायला गेलं तर त्याच्यामध्ये व्होल्टेज अँड करंटमध्ये फेज निर्माण होतो. बरोबर का? ह्याला म्हणायचं फेज डिफरन्स. म्हणजे फेज डिफरन्स म्हणजे काय? व्होल्टेज अँड करंट एका लाईनवर नाही, त्याच्यामध्ये थोडं डिस्टन्स आहे. का पडतो ते आपण पुढे बघणारच आहोत. ओके. तर आता बघा, इन AC सर्किट देअर इज अ जनरली फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट. आणि त्याचाच ज्यावेळी कॉस अँगल घेतो त्यावेळी काय तयार होतं? तर फेज त्याला काय म्हणतो आपण? पॉवर फॅक्टर. आता बघा, इफ सर्किट इज इंडक्टिव्ह, इफ हे मुद्दे लिहित चला तुम्ही, म्हणजे तुमच्या कॉपीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. इफ द सर्किट इज इंडक्टिव्ह, if the circuit is inductive, current lag behind the voltage. Current lag behind the voltage. बघा, if circuit is inductive, काय म्हटलंय? हे मी जसं चौकट करतो तसं तुम्ही चौकट करा. If circuit is inductive, current lag behind the voltage. म्हणजे जर सर्किट इंडक्टिव्ह असेल तर पॉवर फॅक्टर साहजिकच काय येणार आहे? लॅगिंग येणार आहे. अँड इट इज रेफर्ड ॲज लॅगिंग पॉवर फॅक्टर. लॅगिंग पॉवर फॅक्टर. ओके. आता लॅगिंग पॉवर फॅक्टर असेल, हे झालं इंडक्टिव्ह सर्किटमध्ये. आता जर कॅपॅसिटिव्ह लोड असेल तर काय होईल? कॅपॅसिटिव्ह लोड. करंट लीड्स द व्होल्टेज, त्यावेळी काय होणार आहे? करंट
leads the voltage and power factor is leading, and power factor is leading. power factor काय आहे? leading. तुम्ही हे नोट डाउन करून घ्या. काय आहे? करंट लीड्स द व्होल्टेज अँड पॉवर फॅक्टर इज लीडिंग. ओके. आता आपण पॉवर ट्रायंगल ड्रॉ करू. तुम्हाला माहित आहेच पॉवर ट्रायंगल. पॉवर ट्रायंगल म्हणजे काय येतं? तर बघा, आपण एक्सेल लोडसाठी जी केलेली होती ते घेऊ. कसं होतं? ही रेफरन्स लाईन होती. ओके. अशा पद्धतीनं पॉवर ट्रायंगल क्रिएट झालेला होता. हा अँगल फाय होता. इथं आपण काय घेत होतो? ॲक्टिव्ह पॉवर घेत होतो. ॲक्टिव्ह पॉवर म्हणजेच काय घेतो? VI cos फाय. ही काय होती आपली? रिएक्टिव्ह पॉवर VI sin फाय. आणि हे टोटल म्हणजे ॲपरंट पॉवर घेतो. ओके. तर ह्यामध्ये बघा, ह्याच्यावरून कॉस फाय काय येईल आपलं? ह्यावरून कॉस फाय काय येईल? तर कॉस फाय बरोबर काय येईल? सॉरी, ह्यावरून कॉस फाय काय येईल? कॉस फाय म्हणजे काय? कॉस फाय म्हणजेच काय येणार? लगतची बाजू. कोणालगतची बाजू काय येणार? तर ॲक्टिव्ह पॉवर बरोबर कोणासमोरची बाजू? रिएक्टिव्ह पॉवर. ही एक डेफिनेशन येत आहे आपली, बरोबर का? आपल्या आधी काय शिकलेलं होतं? तर कॉस फाय बरोबर काय येत होतं? R/Z येत होतं. R/Z. पण आता काय येत आहे? कॉस फाय बरोबर P/Q. म्हणजेच काय येतं? तर ॲक्टिव्ह पॉवर टू द रिएक्टिव्ह पॉवर. ॲक्टिव्ह पॉवर टू द सॉरी चुकलेलं आहे. कॉस फाय म्हणजे काय येतं? समोरची बाजू भागिले कर्ण. कर्ण काय आहे? ॲपरंट पॉवर. कर्ण काय आहे? ॲपरंट पॉवर. म्हणजे इथं काय येईल? ॲक्टिव्ह इट इज द रेशो ऑफ ॲक्टिव्ह पॉवर टू द ॲपरंट पॉवर. इट इज द रेशो ऑफ ॲक्टिव्ह पॉवर टू द ॲपरंट पॉवर. ओके. हे पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता बघा, लॅगिंग रिॲक्टिव्ह पॉवर इज रिस्पॉन्सिबल फॉर लो पॉवर फॅक्टर. म्हणजे ह्यामध्ये बघा, हे आपण फिगर ड्रॉ केलेली होती. कुठे आहे? ह्या फिगरमध्ये बघा, लॅगिंग रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे हा रिॲक्टिव्ह कंपोनंट आहे. हा जेवढा जास्त असेल, हा काय असणार आहे? जेवढा जास्त असेल तेवढा हा अँगल वाढत जाणार आहे. आणि अँगल वाढला तर कॉस फाय काय होणार आहे? डाऊन होत जाणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, हा जो रिॲक्टिव्ह कंपोनंट आहे, मी जास्त वेळा त्याच्यावर फिरवलेला आहे, त्यामध्ये डार्क झालेला आहे. हा जो डार्क केलेला भाग आहे, म्हणजे हा एवढा भाग, हा जेवढा जास्त असेल तेवढा पॉवर फॅक्टर काय येणार आहे? कमी येणार आहे. तेच इथं मेन्शन केलेलं आहे. लॅगिंग रिॲक्टिव्ह पॉवर इज रिस्पॉन्सिबल फॉर लो पॉवर फॅक्टर. म्हणजे काय? तो जो रिॲक्टिव्ह कंपोनंट आहे, तो जेवढा जास्त असेल तेवढा पॉवर फॅक्टर काय येणार आहे? आपला कमी येणार आहे. पॉवर फॅक्टर काय येणार आहे? कमी येणार आहे. आणि पॉवर फॅक्टर जर कमी आला तर त्याचे डिसॲडव्हांटेजेस आपण बघायचं आहे. आजचा व्हिडिओ त्यासाठीच डेडिकेटेड केलेला आहे की कमेंट बॉक्समध्ये कमेंट आले की सर पॉवर फॅक्टर म्हणजे काय, नक्की ते बघायचं आहे. आणि SY पुरतं तुम्हाला पॉवर फॅक्टर, लो पॉवर फॅक्टरचे कॉजेस आणि त्याचे डिसॲडव्हांटेजेस एवढंच आहे. तर इम्प्रूव्हमेंट ऑफ पॉवर फॅक्टर आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ते काही जास्त तुम्हाला आता SY ECNसाठी नाही आहे. तर आता आपण नेक्स्ट स्लाइडला बघायचं आहे की डिसॲडव्हांटेज ऑफ डिसॲडव्हांटेजेस ऑफ
लो पॉवर फॅक्टर. डिसएडव्हांटेजेस ऑफ लो पॉवर फॅक्टर. आता आपल्याला माहित आहे ॲक्टिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय आहे, पी इज इक्वल्स टू व्ही आय कॉस फाय. हा फॉर्म्युला आहे आपला. मग ह्याच्यावरून करंट आय बरोबर काय येईल, आय बरोबर काय येईल तर पी अपॉन व्ही इंटू कॉस फाय येईल. ओके, व्ही इंटू कॉस फाय येईल, व्ही इंटू कॉस फाय येईल आपला. तर आता व्ही इंटू कॉस फाय आल्यानंतर ह्यामध्ये व्ही इंटू कॉस फाय येईल. ह्या इक्वेशन ह्याला आपण नाव 1 देऊ. ओके, ह्या इक्वेशनला 1 नाव देऊ. ह्या इक्वेशनवरून तुम्हाला काय समजतंय, ह्या इक्वेशनवरून आपल्याला हे समजते की आय इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कॉस फाय आहे. ह्या एका इक्वेशनवरून सगळे डिसएडव्हांटेजेस तयार होतात. हे एका इक्वेशनवरून सगळे डिसएडव्हांटेजेस तयार होतात. त्यामुळे हे इक्वेशन तुम्ही मनात ध्यानात तुमच्या नोटबुकमध्ये पक्क लक्षात ठेवा. कारण का हे इक्वेशन आहे तर तुम्हाला पाठ करण्याची कुठलीही गरज लागणार नाही. तर या आता डिसएडव्हांटेजेस बघू. पहिला तर काय आहे, पहिला तर ह्या इक्वेशनवरूनच डायरेक्ट घेऊ आपण. तर चला, पहिलं काय आहे, लार्ज केव्हीए रेटिंग ऑफ इक्विपमेंट. लार्ज केव्हीए रेटिंग ऑफ इक्विपमेंट. लार्ज केव्हीए रेटिंग ऑफ इक्विपमेंट. आता हे कसं होईल म्हणाल तुम्ही, तर आपल्याला माहित आहे पॉवर ट्रायंगल बघा थोडासा. ह्याच्यावरून काय येते, कॉस फाय बरोबर ॲक्टिव्ह पॉवर टू द ॲपरंट पॉवर. म्हणजेच काय येणार आहे, कॉस फाय बरोबर ॲक्टिव्ह पॉवर टू द ॲपरंट पॉवर. मग ॲपरंट पॉवर बरोबर काय येणार, म्हणजेच केव्हीए बरोबर काय येणार, किलोवॅट अपॉन कॉस फाय. बरोबर का. हे कशावरून लिहिलं मी, हे इक्वेशन मी पॉवर ट्रायंगलच्या फिगरवरून लिहिलेलं आहे, पॉवर ट्रायंगलच्या. आता के डब्ल्यू म्हणजेच काय आहे, के डब्ल्यू म्हणजे किलोवॅट. म्हणजेच काय आहे, के डब्ल्यू म्हणजेच काय आहे, ॲक्टिव्ह पॉवर. इथं सेपरेटच लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल. वेअर के डब्ल्यू म्हणजेच काय आहे, ॲक्टिव्ह पॉवर. आणि केव्हीए म्हणजेच काय येणार आहे, ॲपरंट पॉवर. ह्या गोष्टी मी सतत तुम्हाला सांगत जाईल, म्हणजे सतत तुमच्या डोक्यावर पडत गेला तर तो तुम्हाला समजत जाईल की नक्की काय आहे हा मॅटर ते. ओके, आता मग कॉस फाय म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर टू द ॲपरंट पॉवर. मग ॲपरंट पॉवर इथं भागाकार, आता इकडे गेलं की हे आणि हे इकडं होईल. म्हणजेच हा एक फॉर्म्युला तयार होईल. केव्हीए बरोबर काय येणार, ॲक्टिव्ह पॉवर टू द कॉस फाय. ह्याच्यावरूनच काय समजतंय आपल्याला, तर केव्हीए इज ऑल्सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कॉस फाय. केव्हीए इज ऑल्सो इन्व्हर्सली प्रपोर्शनल, म्हणजेच ॲपरंट पॉवर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय आहे, कॉस फाय आहे. आता हे जर असेल तर पॉवर फॅक्टर जर लो झाला तर केव्हीए साहजिकच काय लागेल, आपल्याला वाढवावं लागेल. आता तुम्ही म्हणाल केव्हीए वाढवायला लागतोय, चांगलंच आहे ना, केव्हीए वाढतोय. तर नाही, केव्हीए वाढवावा लागतोय. म्हणजे काय, एखादी मोटर पहिल्यांदा 5 केव्हीए मध्ये चालत असेल, एखादी मोटर. आता तुम्ही म्हणाल केव्हीए वाढतोय तर चांगलं आहे सर, पण तसं नाही आहे ॲक्च्युली. म्हणून समजा 5 केव्हीएची जर मोटर असेल आपली, तर पॉवर फॅक्टर रिड्यूस झाल्यामुळे त्याला आता 7 केव्हीए लागत आहे, 7 केव्हीए लागत आहे. तर हे डिसएडव्हांटेजेस आहे ना, पॉवर जास्त घ्यायला लागले. म्हणजे समजा तुमची म्हैस आहे, धरून चला तुमची म्हैस आहे, समजा ही बफेलो आहे अशी. आता मला चित्र जमत नाही एवढं काढायला,
ही म्हैस आहे धरून चला अशी. तर हे समजून घ्या तुम्ही, म्हैस, रेडा, बैल वगैरे. तर ह्या म्हैसमध्ये ही म्हैस आहे समजून चला तुमची. ही पहिल्यांदा 5 किलो तिचं पेंड खात आहे धरून चला, 5 किलो पेंड खात आहे. पण ही जी पावर कमी झाली, ही जी काय झाली, पावर कमी झाली आणि दूध 10 लिटरच देत आहे. दूध काय देत आहे, 10 लिटरच देत आहे. आता ही जी पावर कमी झाल्यामुळं ही 7 किलो पेंड खाते. ही काय खाते, 7 किलो पेंड खाते आणि दूध 10 लिटरच देते. दूध काय देते, 10 लिटरच देते. तर आता हे तोट्यात गेले नाही, हे काय झालं, तोटाच झालाय ना आपला. म्हणजे पहिल्यांदा 5 किलो पेंड खाऊन पहिल्यांदा 5 किलो पेंड खाऊन दूध किती देत होते, 10 लिटरच देते. आता दूध किती देते, 10 लिटरच देते. पण आता किती खाद्य लागते तिला, 7 किलो लागते. सेम केस आपल्या पॉवर फॅक्टरच्या इथं केव्हीए रेटिंगमध्ये होत आहे. केव्हीए रेटिंगमध्ये सुद्धा सेम कंडिशन होत आहे. म्हणजे मोटर पहिल्यांदा 5 केव्हीए लोडमध्ये तेवढंच आपल्याला पॉवर देत होती, पण आता 7 केव्हीए लोड घेऊन सुद्धा तेवढीच पॉवर देते. म्हणजे लॉस झाला ना, ह्या पद्धतीनं लॉस होतो. त्यामुळे पॉवर फॅक्टर आणि केव्हीए रेटिंगचा महत्त्वाचा संबंध आहे. आता नेक्स्ट बघायचा आहे, दुसरा काय लॉस आहे, तर ग्रेटर कंडक्टर साईज. ग्रेटर कंडक्टर साईज. ग्रेटर कंडक्टर साईज का, तर मी पहिलाच फॉर्म्युला सांगितलेला होता. करंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू कॉस पाय. करंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय आहे, कॉस पाय आहे. जर पॉवर फॅक्टर जर वाढला आपला, पॉवर फॅक्टर जर कमी झाला तर करंट काय होणार आहे, वाढणार आहे. समजा एखाद्या कंडक्टरमधनं हा आय करंट फ्लो होतोय, पण आता जर पॉवर फॅक्टर कमी झाल्यामुळे करंट वाढला. जर करंट वाढला तर ह्याची कपॅसिटी वाढणार की नाही. ह्याची कपॅसिटी वाढल्यावर ह्याची साईज वाढवावी लागणार आहे. म्हणजे साहजिकच आता एक मोठा कंडक्टर घ्यावा लागणार आहे, बरोबर का. ह्याचं काय करावं लागणार आहे, मोठा कंडक्टर घ्यावा लागणार आहे. मोठा कंडक्टर जर घेतला तर त्याची किंमत वाढणार. येते की लक्षात. कंडक्टर साईज घेतल्यामुळं काय होणार आहे, त्याची किंमत वाढणार आहे. हा एक त्याच्या मागचा तोटा आहे. आता थर्ड डिसॲडव्हान्टेज बघायचा. डिसॲडव्हान्टेज तर लार्जर कॉपर लॉस. लार्जर काय येणार आहे, लार्जर कॉपर लॉस. आता कॉपर लॉस लार्ज का होणार आहे, तर लक्ष द्या, फॉर्म्युला तोच. आणि कॉपर लॉसचा फॉर्म्युला काय येतो, I²R. आता बघा, पॉवर फॅक्टर जर कमी झाला तर करंट साहजिकच वाढणार. करंट वाढला तर कॉपर लॉस सुद्धा वाढणार आहे. करंट लॉस वाढल्यानंतर सुद्धा काय होणार आहे, करंट वाढल्यानंतर सुद्धा कॉपर लॉस काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. हे तिसरा डिसॲडव्हान्टेजेस आहे. चौथा डिसॲडव्हान्टेजेस काय, व्होल्टेज रेग्युलेशन इज पुअर. व्होल्टेज रेग्युलेशन इज पुअर. आता हे व्होल्टेज रेग्युलेशन पुअर कसं होतं, तर पॉवर फॅक्टर जर लो झाला तर व्होल्टेज ड्रॉप काय होतो, व्होल्टेज ड्रॉप जास्त होतो. व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीजेस. व्होल्टेज ड्रॉप इन्क्रीज झाल्यामुळे व्होल्टेज रेग्युलेशन नेहमी काय येतं, व्होल्टेज रेग्युलेशन पुअर येत जातं. व्होल्टेज रेग्युलेशन काय येतं, पुअर होत जातं. आणि लास्ट काय आहे, रिड्यूस हँडलिंग कॅपॅसिटी ऑफ इक्विपमेंट. आता रिड्यूस हँडलिंग कॅपॅसिटी ऑफ इक्विपमेंट म्हणजे काय, समजा पॉवर फॅक्टर रिड्यूस झाला. पॉवर फॅक्टर रिड्यूस होतो. म्हणजेच काय होतं,
तर रिएक्टिव्ह पॉवर वाढत जाते. रिएक्टिव्ह पॉवर काय होत जाते, वाढत जाते. आता रिएक्टिव्ह पॉवर जर वाढली, रिएक्टिव्ह पॉवर जर वाढली तर काय होतं, फुल युटिलायझेशन होत नाही. हा फार महत्त्वाचा आहे. रिएक्टिव्ह पॉवर जर वाढली तर काय होतं, फुल युटिलायझेशन ऑफ मोटर or any electrical equipment is not possible. Full utilization of equipment is not possible. तर अशा पद्धतीने आपण आज काय शिकलो, पॉवर फॅक्टर, त्याचा फॉर्म्युला आणि त्याचे डिसॲडव्हांटेजेस शिकलेलो आहे. नेक्स्ट त्यानं अपकमिंग लेक्चरमध्ये पुढचे व्हिडिओ आपण RC सर्किट बघणार आहेच, पण त्यावेळी RC सर्किट बघितल्यानंतर पॉवर फॅक्टर कसा इम्प्रूव्हमेंट होतो तेही बघता येईल. आजच्या लेक्चरला तुम्ही एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवा जे तुम्हाला RL लोडसाठी उपयोगी पडणार होत्या. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.